भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द आहेत श्री स्वामी समर्थांचे. आणि या काही शब्दांमध्येच संपूर्ण आयुष्याला दिशा देण्याची ताकद आहे. आपल्या आयुष्यात कधी ना कधी संकटं येतात. कधी आर्थिक अडचणी, कधी आरोग्याच्या समस्या, कधी नात्यांमध्ये तणाव. अशावेळी अनेकदा आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत. आपण घाबरतो, हताश होतो आणि कधीकधी हार मानण्याचाही विचार करतो. पण अशावेळी स्वामी समर्थांचा एकच संदेश लक्षात ठेवायचा की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जर तुमचा विश्वास मजबूत असेल तर कितीही मोठं संकट असलं तरी तुम्ही त्यावर मात करू शकता. स्वामी समर्थ सांगतात की भीती ही मनात असते. भीतीमुळे माणूस स्वतःची ताकद विसरतो. पण जेव्हा आपण श्रद्धा ठेवतो तेव्हा मनात धैर्य निर्माण होतं. कल्पना करा, अंधार कितीही दाट असला तरी एक छोटा दिवा तो अंधार दूर करू शकतो. तसंच आयुष्यात कितीही समस्या असल्या तरी श्रद्धा आणि विश्वास हे त्या समस्यांवर प्रकाश टाकतात. स्वामी समर्थांचा संदेश आपल्याला शिकवतो की अडचणी आल्या की घाबरायचं नाही, रडत बसायचं नाही, तर धैर्यानं उभं राहायचं आणि पुढे चालत राहायचं. कारण प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकवून जातं. ते आपल्याला मजबूत बनवतं. जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींचं स्मरण करता तेव्हा मन शांत होतं, भीती कमी होते आणि आपल्याला योग्य मार्ग दिसू लागतो. खरं तर स्वामी समर्थांचा खरा संदेश हा आहे की स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवावर श्रद्धा ठेवा. जर तुम्ही मेहनत करत राहिलात आणि मनात विश्वास ठेवला तर कोणताही अडथळा कायमचा राहू शकत नाही. आयुष्यात काही वेळा असे क्षण येतात जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. पण त्या क्षणीच स्वामींचं वाक्य आठवा, भिऊ नकोस, मी तुझा पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, हा एक विश्वास आहे, एक आधार आहे, एक शक्ती आहे. जेव्हा तुम्ही हा विश्वास मनात ठेवता तेव्हा तुमचं मन मजबूत होतं, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही प्रत्येक संकटाला धैर्यानं सामोरं जाता. म्हणून लक्षात ठेवा, कठीण परिस्थिती ही कायमची नसते, ती फक्त तुमची परीक्षा असते. जर तुम्ही धैर्यानं पुढे चालत राहिलात तर यश तुमच्या पायाशी नक्की येईल. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, त्यांचं नामस्मरण करा आणि आयुष्यात कोणतीही अडचण आली तरी घाबरू नका. कारण भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय स्वामी समर्थ.